जन्मतः हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनी दोष असल्यामुळे दुग्धपान करण्यास आणि श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळा येत असलेल्या 15 दिवसाच्या बालकावर सांगलीतील उषतकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत माने यांनी बिना टाक्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले। जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका 15 दिवसाच्या बालकाच्या हृदयाच्या महाधमनीत ब्लॉक असल्यामुळे त्याला सांगली येथील उषतकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। हे प्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत माने यांनी या बालकावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बलून कोर ऑक्टोप्लास्टी या पद्धतीद्वारे बिना टाक्यांची शस्त्रक्रिया केली। 15 दिवसांच्या बालकाच्या हृदयाच्या नाड्या या खूप नाजूक असतात, त्यामुळे अशा बालकावर शस्त्रक्रिया करणे हे एक आव्हान होते। मात्र डॉक्टर माने यांनी ते यशस्वीपणे पूर्ण केले। सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। यापूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना पुणे मुंबई या ठिकाणी जावे लागत होते। मात्र आता सांगलीत उषतकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं अवघड गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहज होत आहेत। डॉक्टर श्रीकांत माने यांनी 4 दिवसांपूर्वी अशाच प्रकारची 17 वर्षाच्या युवतीवर शस्त्रक्रिया करून जीवदान दिले। तिच्या हृदयातील धमनीत जवळपास 90% ब्लॉकेज होते। तिच्यावर सुद्धा अशाच प्रकारे शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले। यावेळी भूलतज्ञ डॉक्टर अमेय कारंजकर यांचे मोलाचे योगदान मिळाले। यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। डॉक्टर श्रीकांत माने बालहृदयरोग तज्ज्ञ उषतकाल सांगली हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी एक 15 दिवसाचं बाळ जत तालुक्यावरून इथे रेफर करण्यात आले होते। बाळाला जन्मजात बाळाच्या हृदयाच्या महाधमनीमध्ये 50 ते 60% प्रमाणात ब्लॉकेज होते। त्या बाळाला व्यवस्थित दूध पिता येत नव्हते व श्वासही फास्ट घेत होतं। तर अशा बाळाला आम्ही उषतकाल हॉस्पिटल येथे त्या बाळाची महाधमनी विनो ऑपरेशन म्हणजे बलून ऑक्टोप्लास्टी बलूनद्वारे सक्सेसफुली ओपन करून बाळाला जीवदान देण्यात आले आहे। बाळ आज सुखरूपपणे व्यवस्थित आहे व त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे। अशाच प्रकारे 2 दिवसाच्या आधी एक 17 वर्षाची मुलगीही इथे रेफर करण्यात आली होती, जिचा ब्लड प्रेशर खूप जास्त होता व तिलाही अशाच प्रकारे कोऑक्टेशन ऑफ एओर्टा हा आजार होता। तिचाही आम्ही उषतकाल सांगली हॉस्पिटल येथे कोऑक्टेशन स्टेंटिंग म्हणजे बिना ऑपरेशन त्या महाधमनीमध्ये स्टेंट टाकून ते ओपन करून तिचं ब्लड प्रेशर कमी करण्यास यश मिळवले आहे। अशा प्रकारच्या केसेस पहिले करण्यासाठी आपल्या इकडच्या भागातील पेशंटला बऱ्याच वेळा मुंबई येथे जावे लागायचे, पण आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही सगळे लोक इथे उषतकाल सांगली हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स केसेस करत आहे। माझे नाव सुभाष बिरादार, मी सोन्याळचे खुद मुक्काम पोस्ट सोन्याळ तालुका जत। आमचे मुलाला हृदयाचा त्रास होता, दूध पेज होत होता। मग आम्ही माने सराकडे आम्ही भेटायला सहज झालो होतो। माने सर म्हणलं असं उषा कॉलनीमध्ये आमचे ऑपरेशन होणार आहे, तिथे तुम्ही येऊन भेटा म्हणून सांगितले। तिथं आल्यावर माने सर आपल्याला खूप प्रयत्न करून आपल्याला ऑपरेशन करून मुलाला व्यवस्थित केले। मग त्याचं बलून वगैरे चढून आम्हाला सहकार भरपूर केले माने सरांना। याबद्दल आपले धन्यवाद सर, डॉक्टरना एवढं सांगून माझे 2